आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। तुम्ही या कॉलेजचे प्रिन्सिपल आहात। या खुर्चीवर बसणाऱ्या व्यक्तीच्या जबाबदाऱ्या आणि अधिकार तुम्हाला ठाऊक आहेतच। माझी अशी अपेक्षा होती की त्या अधिकाराचा तुम्ही योग्य तो वापर कराल, पण नाही। यापूर्वी तुमच्याकडून ज्या चुका झाल्या त्या आम्ही माफ केल्या, हे चुकलंच आमचं। गरिबांसाठी ठेवलेल्या राखीव जागा तुम्ही पैसे देऊन विकल्यात, तेव्हा तुम्ही मला काय म्हणाला होतात? मॅडम चूक झाली, ही शेवटची चूक, माफ करा असं म्हणाला होतात, आठवतंय ना? ती चूक पुन्हा पुन्हा व्हायला लागली की तो गुन्हा ठरतो। तसं नाहीये मॅडम, म्हणजे बघा, आय कॅन एक्सप्लेन यू। माझ्या कॉलेजमध्ये मी असं काहीही खपवून घेणार नाही। तू का उभी राहिलीस? बस बस, आरामात बस। मिस्टर खरे, ही मुलगी माझ्या नातीसारखीच आहे, कळलं? या दोघींची आपल्या कॉलेजमध्ये आणि गर्ल्स हॉस्टेलमध्ये ॲडमिशन झालीच पाहिजे। होईल ना? का अजून काही शंका आहे? आणि महत्त्वाची गोष्ट, यापुढे या दोघींनाही या कॉलेजमध्ये कुठलाही त्रास होणार नाही, ही जबाबदारी सुद्धा तुमचीच असेल। नाहीतर मग यावेळेला तुमच्या राजीनाम्यावर सही करायला मला फारसा त्रास होणार नाही। नाही मॅडम, म्हणजे सॉरी मॅडम, म्हणजे आपण म्हणताय तसंच होईल। आत्ता मी या दोघींची ॲडमिशन करून टाकतो, पण प्लीज मॅडम तेवढं रेझिग्नेशनचं। ही माझी शेवटची ताकीद आहे असं समजा। मॅडम, काय ग, काय झालं? अजून काही प्रॉब्लेम आहे का? नाही तसं नाही। हो, तुम्ही सगळा प्रॉब्लेम कसा चाटदेशी सोडवला बघा, लय भारी वाटलं मला। मॅडम, कालपासून जीवाला लय घोर लागलेला, काय होणार कसं होणार। इथं मुंबईत आपलं कुणीच नाही, कोण मदत करणार। निंगीने तर आशाच सोडलेली बघा, पण तुम्ही भेटलात आणि सगळं काम झालं बघा एकदम फास्टात। खरंच तुम्ही लय उपकार केले, थँक्यू। अगं अगं, हे कशाला, याची काही गरज नाहीये। त्या दिवशी देवळात तू मला भेटली नसतीस तर माझं काय झालं असतं? असं समज, या आजीनी नातीला मुंबईत आल्यावरचं पहिलं गिफ्ट दिलंय, चालेल ना? सॉरी। आता सॉरी कशाला? अहो, ते मला माहीतच नव्हतं तुम्हीच अन्नपूर्णा मॅडम आहे, आणि मी तुमच्या जवळच अनिकाची तक्रार केली। खरंच त्याचं तुम्ही वाईट न वाटता तुम्ही आमची एवढी मदत केली, त्यासाठी थँक्यू। अगं, तू खरं बोलत होतीस, मग वाईट कशाला वाटून घेऊ? आणि खरं बोलणाऱ्यांनी कधीही घाबरायचं नसतं, अशीच राहा, कॉन्फिडंट। आणि बघ, अनिका थोडी जिद्दी आहे, पण तिच्याबद्दल मनात राग ठेवू नकोस। आणि एक महत्त्वाची गोष्ट, हे मॅडम मॅडम काय आहे? मॅडम म्हणायचं नाही, आजी म्हणाली होतीस ना, तेच गोड वाटतं। तू आजीच म्हण मला। होय आजी। राहू दे ग, तुझ्या आईबाबांनी तुझ्यावर खूप चांगले संस्कार केले। देव तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण करू दे। अनिका, इकडे बाळ। अनिका, तुझ्याबद्दल मी जे काही ऐकलं ते फारसं ठीक नाहीये। अगं, हे आपलं कॉलेज आहे ना, तूच असं वागलीस तर कसं चालेल? आपण हे कॉलेज सगळ्यांना समान शिक्षण मिळावं म्हणून सुरू केलंय। गरीब श्रीमंत असा भेदभाव करू नये बेटा। सगळी माणसं सारखीच असतात, प्रत्येकाशी आदराने आणि प्रेमाने वागावं। आणि एक गोष्ट लक्षात ठेव, पैशापेक्षा माणसाचे गुण, हुशारी, त्याच्यावरचे संस्कार हे जास्त महत्त्वाचे असतात।
बर, असू दे, झालं गेलं गंगेला मिळालं, विसरून जा. दोघी जणी हात मिळवून मैत्री करा. चल. अनिका, हात मिळव. शाबास. आता दोघी कायम छान मैत्रिणींसारख्या राहा. तुझ्या आईने आज दुपारी त्या गावंढळ मुलीसमोर माझा अपमान केला, माझा. त्यानंतर कॉलेजला जाऊन आपल्या अनुचा अपमान केला. आणि सगळ्यात मजेशीर गोष्ट माहिती तुला काय? त्या गावंढळ मुलीला कॉलेजमध्ये ऍडमिशन दिलं, आपल्या कॉलेजमध्ये. तुझ्या आईला चांगलंच माहिती होतं ना की अनुला ती मुलगी आवडत नाही, त्या मुलीमुळे आपल्या अनुला त्रास झाला. एवढं सगळं माहित असून सुद्धा तुझ्या आईने तिला सपोर्ट केला. कशाला? बोल ना राजन. अरे नक्की प्रॉब्लेम काय तुम्हा दोघांचा? हा, एकदा तर सांगून मोकळे व्हा. रागिणी, जरा शांत हो ना बेटा, शांत हो. शांत हो, शांत हो, शांत हो का? मला कंटाळा आलाय शांत राहण्याचा. आणि नाही फरक पडत मला, नाही फरक पडत. कारण या घरात आपली काय किंमत आहे ग? फ्रीडम आहे? बोल ना, फ्रीडम आहे? नाही. आपले आपले विचार मांडू शकतो? नाही. स्वतःचे निर्णय घेऊ शकतो? नाही. अगं मनासारखं वागूच शकत नाही. आणि राजन, तुझी आई फक्त घरात नाही, बाहेर जगभर बोंबलत फिरत असते. माझी थोरली नात येणार, माझी थोरली नात येणार. हे सगळं तिचं आहे, हे विश्व तिचं आहे. मग मी आणि अनिका कोण आहेत? या घरावर माझा आणि अनिकाचा हक्क आहे की नाही? राजन बोल, मी भिंतीशी नाही बोलत आहे. ठीक आहे, काहीच बोलू नकोस. मी एक काम करते, मी अनुला घेते आणि इथून लांब निघून जाते. म्हणजे तुम्हा दोघांच्या जीवाला शांतता लाभेल. अगं काय, माझा हात दाबून जोर दाखवलेस काय? येडबिड झालीस काय? अगं मातीत कसलेला हात आहेत हे? अगं बस की, किती मालिश करणार आहेस माझ्या हातात? हे बघ अनिका, तुझी आजी आता काय सांगून गेली ते ध्यानात ठेव. पण आपलं भांडण इथंच संपलं. शराब येऊ गावच्या. माझ्या आजीला माझ्या अगेन्स्ट आणलं, संपत नाही. आता तर वॉर सुरू झालाय. यू जस्ट वेट अँड वॉच. असं होय? बर बाई, तुझ्याच भाषेत सांगतो. ऑल दी बेस्ट. यू डर्टी फेलो. शी, तुझ्यासोबत हँडशेक केला तर माहित नाही किती दिवस हा हात धुवावा लागेल. या इडियट.